अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताला चटाके मग मिळते भाकर. आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असं असणार आहे. हाय हॅलो नमस्कार, मी पल्लवी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्ही सर्वजण कसे आहात? छानच असायला पाहिजे. मज्जेत आहात ना? मज्जेतच असाल. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो किचन रिलेटेड असा असणार आहे, ज्यामध्ये मी असे कंटेनर आहेत की ज्यामध्ये आपण काय भरून ठेवू शकतो, किंवा मी ते कंटेनर कसे घेतले, कुठून मागवले, आणि अशा बऱ्याच काही गोष्टी. तर ते जे कंटेनर आहेत तर आहे ना, मी त्यामध्ये आपल्या जे किचन रिलेटेड जसं की डाळ असेल, इतर काही गोष्टी, काही असू शकतं, चटणीसुद्धा असू शकतं, तर आपण ते कशा प्रकारे आपण ऑर्गनाईज करू शकतो, कसं ठेवू शकतो, तर मी या रिलेटेड या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीफार अशी माहिती देणार आहे. सो व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर कंटिन्यू करा, नाहीतर इथे स्टॉप केलं तरी काय हरकत नाही. तर चला, तर आपण आता व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट करूयात. बरेच दिवस झालं मी डीमार्टमधून म्हणजे किराणा किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या आणून ठेवल्या होत्या, आणि गावाहूनही आलेली होती तर मम्मीनं डाळ दिलेलं किंवा सासूबाईंनी डाळ दिलेलं, मम्मीनं पापड हे ते दिलेलं, जे काही माझ्याकडे जर्मनची वगैरे डबे होती त्यामध्ये तर भरून ठेवलंच. पण अशा काही गोष्टी आहेत की मला त्याच्यासाठी प्लॅस्टिकच्या बारण्या ज्या आहेत त्या मला गरजेच्या वाटल्या, तर आहे ना, छोट्या छोट्या. तर आता आपण त्यामध्ये ज्या राहिलेल्या गोष्टी आहेत त्या ॲड करूयात. आता बघूयात कशात काय बसतंय. चला स्टार्ट करूयात. काय मग मैत्रिणींनो, करायची ना सुरुवात आपल्या रोजच्या कामाला? चला तर मग. रोजचं काम असं म्हणता येणार नाही. आपण मैत्रिणी सगळ्यांना माहिती आहे, आपण आहे ना अशा गोष्टी महिन्यातून एकदा किंवा आपल्याला जेव्हा गरज असते त्यावेळेस आपण या ज्या गोष्टी आहेत त्या आवरावर करत असतो. तसंच माझं आज हे चाललं आहे. आणि ना सगळ्यात अगोदर आहे ना मी केसवरती बांधले, म्हणजे मला काम ते सुधारतं. केस बांधून घेतले आणि त्यानंतर आपण लागलो कामाला. आता ही जी चटणी आहे ती मम्मीने बनवलेली, डंकावरची चटणी, आणि ती आहे ना ती मला स्टोअर करून ठेवायची छान अशी बरणीमध्ये, आणि रेग्युलरसुद्धा मी असंच ठेवते. तर आहे ना यावेळेस डीमार्टमधून ह्या ज्या मोठ्या बरण्या दिसतात ना, तर ह्या ज्या आहेत तर आहे ना या डीमार्टमधून आणलेल्या होत्या. तर आहे ना मग आता यामध्ये सुद्धा जे काही साहित्य आहे ते ठेवून द्यायचं आहे. आणि दुसऱ्या जे जार आहेत तर आहे ना ते मी ऑनलाईन मागवलेले होते. खूप छान कंटेनर आहेत, म्हणजे एअर अशी म्हणजे बाहेर येत नाही असं एअर टाईट आहेत ते कंटेनर जे आहेत ते. तर ते सुद्धा तुम्हाला पुढे दिसणारच आहे. त्यामध्ये मी चटणी असेल, एकात शाबू असेल, एकात तांदूळ असेल, एकात मसाले असतील, अशा गोष्टी त्यामध्ये मी ॲड करणार आहे. तर आहे ना मी यामध्ये ना तुरीची डाळ टाकून घेतली. त्यानंतर आहे ना सॉरी, ही आहे हरभऱ्याची डाळ. आणि त्यानंतर आहे ना मी असंच याला ठेवून देते, आणि एक एक करून मी सगळे कंटेनर भरते. आता आपल्या मैत्रिणींना माहिती आहे, आपण आहे ना ज्या काही गोष्टी अशा ठेवतो तर त्या आपल्याला वर्षभरासाठी किंवा 6 महिन्यासाठी आपण असंही ठेवत असतो, आणि हे ठेवले ना अशा तर ते आपल्याला व्यवस्थित उपयोगी पडतात. आता तुम्ही कशा करता ते सांगा. आणि कसं आहे ना, समोरच्या व्यक्तीने जर का आपल्याला एखादी माहिती छान दिली ना तर आहे ना ते आपल्याला खरंच खूप आवडते, आणि आपण त्यामध्ये चुका जर का असतील तर त्या सुधारतो. तर आहे ना वेदिकासुद्धा मागे पुढे अशी करत होती, म्हणजे मम्मी तुला मी ही मदत करू का, मी तुला हे हेल्प करू का, असं काहीसं. आपण मैत्रिणी आहोत ना, तर मैत्रिणींच्या गोष्टी अशा असतात की आपण पर्सनल गोष्टीसुद्धा एकमेकांना शेअर करत असतो. तर आहे ना आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की स्वप्नातलं घर हे व्हावं, पण अशा गोष्टी आयुष्यात घडत असतात की आपण ते घ्यायला जातो, तिथपर्यंत पोहोचतो, आणि तिथं गेल्यानंतर आपण अडकतो, म्हणजे कुठला तरी विचार डोक्यात येतो, काहीतरी असे प्रॉब्लेम येतात, आणि तशाच गोष्टी आमच्या आयुष्यात चालू आहेत. आणि ना खरंच खूप म्हणजे टेन्शनमध्ये असं जातं. आणि ना गावाला गेलं तर तिथं स्वतःचं घर नाही, इथे राहतो इथं भाड्याचं घर, स्वतःचं नाही. कुठे का होईना, 4 पत्राचं का असाना, सेड का असाना, पण हक्काचं मालकीचं घर असं असावं, एक साधं स्वप्न आहे. पण ते सुद्धा पूर्ण होत नाही. लाज मला माझीच वाटते की मी काहीच करू शकत नाही. 4 पैसे कमवले असते तर कुठेतरी दादागिरी दाखवली असते, आणि मी माझ्या हक्काचं घर बांधते असं दाखवलं असतं. पण तिथंसुद्धा मी मागे पडते. घर सांभाळणं, मुलं सांभाळणं हेच माझं जीवन नसून माझं इतरसुद्धा जीवन असं पाहिजे की मी जेणेकरून पैसे कमवू शकेल, असंसुद्धा मला वाटतं. आणि मला असं वाटतं की माझ्यासारख्या अशा काही मैत्रिणी असतील त्यांचंसुद्धा असं असेल. प्रत्येकाचंच असं नसतं, पण असू शकतं. तर अशा काही गोष्टी असतात. आणि मग आपलं आयुष्य एकदा असं असतं की आपण त्या दुनियेत जगतो, आणि दुसऱ्या क्षणाला असं होतं की नाही, ते फक्त स्वप्न होतं, हकीकत तर नसणार आहे, ते फक्त स्वप्न होतं. आणि अशा वेळेस आपण तिथल्या तिथंच त्या गोष्टी विसरून जेवढं लवकर जाईल तेवढं स्वतःसाठी आणि आपल्या संसारासाठी सुखी म्हणता येईल असं होईल.
पण मला सांगा, स्वप्न बघणं हे खरंच चुकीचं आहे का? म्हणजे स्वतःचं घर असणं हे काय चुकीचं आहे का? आणि मला नाही वाटत यात कुठं चूक असेल किंवा काय असू शकेल म्हणून. कारण की हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते ज्याच्या त्याच्या हिशोबाने भेटलं पाहिजे ज्याचं त्याला. पण काही गोष्टी असतात की त्या लवकर डोक्यात बसत नाहीत आणि वेळ निघून गेली ना मग पश्चाताप होतो, असं होतं. आणि वेळ काय परत परत येत नाही. तर असं असतं. तर हे ना, हे जे कंटेनर दिसतंय तुम्हाला ब्लॅक कलरचं जे झाकण आहे, ते मी दाखवते तुम्हाला परत. तर आहे ना, आत्ता हे सुद्धा कंटेनर आहे. यामध्ये आहे ना मोहरी आहे. तर आहे ना, मम्मीने दिलेली मोहरी. तर आहे ना, या कंटेनरमध्ये मी छान अशी भरून ठेवते आणि एअर टाईट आहेत कंटेनर. त्याच्यामुळे मला काही असं टेन्शन नाही. म्हणजे व्यवस्थित मी ठेवली आणि ते लगेच तिथल्या तिथं बसतील असं आहे. तर यामध्ये टाकली मोहरी आणि आहे ना अजूनसुद्धा आहे. मग आहे ना म्हटलं आता सगळं आता एक साईड करून आहे ना सगळं कशात भरावं. परत नंतर विचार येतो की ह्यात भरू का त्यात भरू, कारण की आपल्याकडे बऱ्याच साऱ्या गोष्टी दिसत आहेत म्हणून थोडासा विचार चाललेला. मग विचार करून करून मग एकात असं मला जे जे काही भरायचं आहे ते मी भरून ठेवलं. आणि आता कसं झालं आहे, गोलूला शाळेत टाकलं होतं. त्याला 2 दिवस पाठवलं, परत घरी बसवलं. बाकीचे सुद्धा म्हणजे असे विचार आले की लहान बाळ आहे, आपण त्याच्यावर अन्याय करतो की काय? म्हणजे तो आता 2.5 वर्षाचा आहे ना, मग त्याला कशाला शाळेत टाकायचं? अशा साऱ्या गोष्टी घडल्या. आणि तिथं गेला तर तो फक्त पप्पा पप्पा असं करत होता. म्हणजे 2 दिवस बसला, परत नंतरच्याला त्याला नको वाटलं. अशा गोष्टी घडल्या. आणि वेदिका तिचं कंटिन्यू चालूच आहे, तिचं स्कूल, परत आलं की होमवर्क, परत नंतर बाकीची कामं, अशा काही गोष्टी. आणि परत घरी आलं की मम्मी मी काय करू, अशी हेल्प करू का, काय करू? मनात आलं तर ती सगळं काय करते, पण मनात नसेल तर मग फक्त खेळायचं असतं किंवा मग मोबाईल दे, मी मोबाईल बघते. अशा गोष्टी घडत असतात. आपल्याला नेहमी शाळेत असताना किंवा कधीही आपण हे गोष्ट ऐकले, आजीच्या तोंडातून म्हणा किंवा शाळेतसुद्धा अभ्यासताना म्हणा, अरे संसार आहे संसार, जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. आता आहे ना, मला तर नेहमी असं वाटतं की आपल्या हाताला चटका लागल्याशिवाय तर काय भाकर मिळणार नाही. जेव्हा हाताला चटका बसतो तेव्हाच ती भाकर भाजेल ना. अशा काही गोष्टी घडत असतात. तसंच आपलं जर का जे स्वप्न असेल तर आपण एखाद्या ठिकाणी जॉब केला, नोकरी केली, बिझनेस केला, त्यात सक्सेस मिळालं तर आपलं जे कार्य आहे ते यशस्वीरित्या पूर्ण होतं. आणि ते करणं आजच्या काळाची गरज आहे. तर आजचा काळ म्हणजे आपण ज्या काळात राहतो, म्हणजे आत्ताचं जे आहे ते प्रेझेंट टेन्स म्हणूयात आपण. कारण की येणारं जे फ्युचर आहे तर त्या फ्युचरची प्लॅनिंग करायची असेल तर आत्ताचं जे प्रेझेंट आहे, जे वर्तमान आहे, तर त्याचीसुद्धा आपल्याला प्रॅक्टिस करणं तेवढंच गरजेचं असतं. तर प्रेझेंट टेन्समध्ये आपण जे काही कार्य करू त्याचं जे उपयोग आहे ते फ्युचरमध्ये येणार आहे. येणारं फ्युचर म्हणजे 1 वर्ष असू द्या किंवा उद्याचा दिवस असू द्या किंवा 5 वर्ष, 10 वर्ष असं सुद्धा असू शकतं. पण त्यावेळेस मागचा भूतकाळ असणार आहे. भूतकाळात आपण काय कार्य केले, अशा सगळ्या गोष्टी आयुष्यात घडत असतात. आणि ना काही दिवसांपूर्वी गोलचं ऑपरेशन सांगितलं होतं. 1 महिनाभर लगातार त्याला क्रीम लावून हे करून त्याची सूची जी जागा आहे ती मागे अशी सरकत नव्हती, जे कातड असतं ते. इथल्या डॉक्टरांनी तर सांगितलं होतं त्याचं ऑपरेशन करायचं. पण देवाची कृपा, मी म्हणायची एखाद्याच्या हातगुणाचा उपयोग येतो, पण माझ्या बाळाला ऑपरेशन नाही करण्याची गरज पडली पाहिजे. पण ते मला असं वाटतं की आपण जे पॉझिटिव्ह बोलतो ना तर ते पॉझिटिव्हच होतं. आणि ना गेले 2-3 दिवस झालं त्याचं जे सूचं जे कातड आहे ते असं मागं सरकतं. म्हणजे त्याला मला असं वाटतं की थोडा त्रास होतोय सध्या, पण बऱ्यापैकी ते नॉर्मल आहे. अगोदर त्याला अजिबात ते जागचं हालतच नव्हतं. आणि ना मी असं म्हणणार नाही की मी केलेलं, मी त्याला काळजी घेतली किंवा असं काही केलं म्हणून झालं. तर ते डॉक्टरांनी जसा सल्ला दिला ना तसं केलं. गावाकडे गेल्यावरती हे केलं. आता इथं करायचं असतं तर 25,000 खर्च, परत वरून आपल्या बाळाला त्रास. आणि या सगळ्या गोष्टी करताना आईचा काय जीव होतो ते आईलाच माहिती असणार, बापालाच माहिती असणार. तर अशा काही गोष्टी घडत असतात. आणि ना ते देवाच्या कृपेने, स्वामी कृपेने ती गोष्ट टळली याचा अभिमान आहे. पण आहे ना आज तो खेळता खेळता पडला आणि त्याच्या डोक्याला लागलं. तो झोपलाय आता सध्या. टेंगूळ आलाय कानाच्या मागं आणि खूप 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 जास्त रडलेला, कानाला पण लागले, थोडंसं ब्लड आलं आणि आता झोपलाय. अशा काही गोष्टी घडत असतात. आणि ह्या दररोज काही ना काही वेगळं वेगळं चालू असतं. बहीण भावांचं, वेदिकाचं झालं की श्रीचं झालं की वेदिकाचं, असं काहीतरी चालूच असतं. आणि यात माझा कसा दिवस निघून जातो माझं मलाच कळत नाही. कधीतरी असं वाटतं की आपल्या घरात कुणीतरी असतं आपल्या मुलांना बघायला. तर आपण घराच्या बाहेर पडून आपण कुठेतरी जॉब केला असता किंवा आपल्याला जे काही पैसे कमवण्याचं माध्यम असेल तर त्याचा एक वेगळा विचार केला असता.
पण अशा गोष्टी फक्त विचार करून चालत नाही, तर मला असं वाटतं की प्रत्यक्षात उतरलं पाहिजे. पण तिथपर्यंत जाण्यासाठी सुद्धा आपल्या घरातून मार्गदर्शन किंवा योग्य ते सपोर्ट मिळाला पाहिजे. आपल्याला योग्य ती दिशा दाखवण्यासाठी घरातलं काम करता कधी उजळतं, कधी मावळतं ह्याचासुद्धा अंदाज लागत नाही आणि मग बाकीच्या गोष्टी करायला विचारसुद्धा पडत नाही. आता आहे ना, बरेच दिवस झाले तुम्हाला कळत असेल आपल्या यूट्यूबवरचे व्हिडिओसुद्धा कंटिन्यू येत नाहीत. अशा काही गोष्टी घडत असतात आणि मग कधीतरी ते मी करते. जर का मी काल परवा शूट केलेलं असेल तर 1-2-3 दिवसानं त्याचं एडिटिंग होतं. अशा काही गोष्टी होतात. आता ही आहे ना, मला मध्ये करते. एडिटिंग करायलासुद्धा मला वेळ भेटत नाही आणि ही बोलत होती, "मम्मा मी तुझी हेल्प करते आणि व्हिडिओ एडिटिंग करायला तुला मदत करते, शूट करायला." अशा काही गोष्टी चालू असतात आणि हळूहळू तिथे बघा माझे कंटेनर जे आहेत ते बऱ्यापैकी पॅक झाले. आता बाकीचे सुद्धा होऊन जातील अशा काही गोष्टी. तर आहे ना, मी हा जो बेसन पिठाचा कागद दिसतोय मी वापरला होता आणि प्रीमियम क्वालिटीचा राहतो ना डीमार्टमधून आणल्यावर, म्हणून आहे ना ह्याला आहे ना एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचा असा विचार केला. म्हणून आहे ना मी आता ते तसंच भरून ठेवते आणि त्याला मी बांधलं होतं लबराने, जेणेकरून त्याच्यामध्ये मुंगी किंवा काही किडे वगैरे जाऊ नयेत म्हणून असं. तर लबराने पॅक केलं की ते एअरटाईट राहतात आणि आपल्या गोष्टी ज्या आहेत ते जशाल तसं. आता हिला ना स्पून डीमार्टमधून आणलेले, हिला दाखवायचं होतं आणि ना ही दाखवत होती. तर अशा काही गोष्टी घडत असतात आणि तिने दाखवलं, "मम्मी मी प्रेझेंट करते असं करत." आणि मग तिला बोलली दाखव. आता ती बोललेली पण मी जो व्हॉईस ओव्हर आहे तो एकदम स्लो म्हणजे करून टाकला आहे, म्हणजे तो बंदच केला आहे, ऑफ करून टाकला आहे असं झालं. आणि सर्वजण कसे आहात? मस्त मजेत आहात ना? हॅपीनेस राहा, हॅप्पी. आणि आपला सध्या पावसाळा दिवस आहे, त्याच्यामुळं धान्य व्यवस्थित ठेवणं, जसं की त्याच्यामध्ये तेजपत्ते असेल, लवंग असेल टाकून ठेवलं की म्हणजे त्याला अळीजाळी लागत नाही असं म्हणतात. अशा पद्धतीने ठेवणं अशा गोष्टी. आणि आपल्या चॅनेलवरती एक व्हिडिओ टाकलेला, घरातून एखादी व्यक्ती निघून गेली किंवा ती गायब झाली, हरवली, तर तिला शोधण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो किंवा असं काही मी व्हिडिओ बनवलेला आणि तो आपल्या चॅनेलवरती आहे. तो बऱ्याच लोकांना आवडतो आहे. कमेंटसुद्धा छान येत आहेत आणि वाचून खूप छान वाटतं आहे आणि अशाच कमेंट करा. तुमचा कमेंट माझ्यासाठी खरंच खूप सपोर्टिव्ह आहे आणि म्हणजे तुम्ही ताई खूप छान माहिती देता, मला खूप आवडते, हे जरी म्हणाला ना तुम्ही, मला आणखीन नवीन उत्साह मिळतो की मी तुमच्यासाठी काय घेऊन येऊ शकते किंवा मी काय प्रेरणा देऊ शकते तुम्हाला. तर त्याच्या कमेंट वाचून म्हणजे खरंच खूप छान वाटतं. आता तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ म्हटलं आणि कसं आहे आहात ताई असं जरी विचारलं तरी म्हणजे ते एकदम छान वाटतं. हां, आपल्याला कुणीतरी कमेंट केली आणि छान आहे. ते पॉझिटिव्हच असलं पाहिजे असं मला वाटतं, कारण की निगेटिव्ह वाचलं ते निगेटिव्ह डोक्यात घडतं आणि म्हणजे नको ते विचार डोक्यात यायला लागतं, असं काहीसं होऊन जातं. अशा गोष्टी सहजासहजी मी टाळते, म्हणजे त्याला मी रिप्लायसुद्धा देत नाही निगेटिव्हला. पण पॉझिटिव्ह असेल तर थँक्यू ताई म्हणून, थँक्यू दादा म्हणून मी लाईक करून सोडते, असं चालतं. तर आहे ना, आता एक गोष्टी आपल्या इथे ॲड होत आहेत. यामध्ये सुद्धा अगरबत्तीचे पुडे असेल आणि सोनपापडीचा एक बॉक्स होता आणि पापड आणि गुलाबजामुनचे जे पॅकेट आहेत ते मी यामध्ये ठेवते. मला जेव्हा करायचं असेल मी तेव्हा यातून काढून घेईल. असे एअरटाईट ठेवले म्हणजे ते बरं पडतं आणि लगेच सापडायलासुद्धा मदत होते. तर आहे ना, मी सहजासहजी आहे ना बॉक्समध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते, कारण की इथे ना ठेवायला जागा नाही. किरायाचं घर म्हटल्यावर सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे तशा ठेवता येत नाही, म्हणून आहे ना मी बॉक्समध्ये ठेवते आणि त्यात चांगले पण राहतात. अशा बरण्या वगैरे असताना ते चांगले राहतात, म्हणजे घाण वगैरे चढत नाही. असं वरती आपण लावतो तेव्हा घाण चढती. आता इथे काही आपल्याला म्हणजे फर्निचर वगैरे नसणार आहे ना, आपण जेव्हा असं बॉक्समध्ये पॅक करून ठेवतो ना त्यावेळेस ते छान राहतात. आता एक करून बरण्यात ना एकदम एअरटाईट येतात. या बरण्या ज्या आहेत ना मी 2 वर्षापासून वापरते, म्हणजे 2 वर्षापूर्वी मी ऑनलाईन मागवलेला. एकदम छान आहेत. हे जे ब्लॅक कलरचे झाकण दिसतात ना ते 1 किलोचे आहेत आणि छान आहेत एकदम. अगदी जशाला तसे आणल्यापासून वापरते. जाड आहेत, मजबूत आहे आणि झाकणसुद्धा एकदम छान आहेत, परफेक्ट आहे. त्याच्यामुळे मला तर जास्त आवडलं. तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याच्या लिंक जी आहे ती नक्कीच देईल. यामध्ये मी भरवलं आता तांदूळ. तर आहे ना, तांदूळ भरताना थोडंसं जसं बसेल तेवढं मी बसवलं आणि मग आपल्या ज्या बाकीच्या गोष्टी ज्या असतात असंच असतं. आता स्वप्नाहुनी सुंदर घरटे, मनामध्ये असेल जेथे, होईल साकार येथे. म्हणजे आपलं जे जर का स्वप्नपूर्ती असेल तर आपले जे
जे काही वस्तू असतील आपण तिथल्या तिथं लावून ठेवू शकतो आणि आपल्या मनासारखं आपल्याला जसं पाहिजे तसं तिथं राहू शकतो. जसं इथं राहू शकत नाही, इथं राहतो हे पण काही म्हणत नाहीत. हे पण मालक चांगले आहेत, पण किरायाच्या मकानमध्ये किती दिवस असं मला वाटतं. आयुष्य यातच जायचं, मग आपलं स्वतःचं कधी व्हायचं. असंच दिवसाचा उजडतो, उजडचा मावळतो, कामात व्यस्त आणि बाकीच्या गोष्टी अशा. मग या सगळ्या गोष्टी करता करता घरात दुर्लक्ष होतं आणि मग काहीतरी डोक्याला टेन्शन येतं, विचार करत बसायचं अशा काही गोष्टी. आणि मग गेले काही दिवस झालं माझं थायरॉईड आधी 19.20 असं होतं आणि आत्ता एकदम 56 पॉईंटवरती कितीतरी असं आहे. म्हणजे एवढं थायरॉईड वाढले, जे की थायरॉईड एवढं असलं पाहिजे की 4 पॉईंट आजच्या 4 पॉईंटच थायरॉईड पाहिजे किंवा त्याच्या आत पाहिजे. पण माझं एकदम टोकाला पोहोचले ना. 15 दिवस झाले रिपोर्ट आले. लॅबवाल्यांनी सांगितलं होतं लवकरात लवकर म्हणजे जाऊन दवाखान्यात दाखवा तुमच्या थायरॉईडच्या मॅडमला किंवा तुम्ही जिथे जाता तिथे नेऊन दाखवा, कारण की थायरॉईड खूप वाढले. आणि मग मी तर काही गेले नाही, म्हणजे उद्या जाऊ, परवा जाऊ, तेरवा जाऊ, नंतर जाऊ, अशा गोष्टी करता करता आलेला दिवस असाच जातो आहे आणि हॉस्पिटलला जायचं राहून जातं आहे. आता थायरॉईडमुळे बघा बरेच प्रॉब्लेम होतात, प्रेग्नेन्सी राहत नाही, अशा काही गोष्टी मलासुद्धा झालेल्या होत्या. प्रेग्नेन्सी राहूनसुद्धा ते लगेच मिसकॅरेज व्हायचं 2-3 महिन्याचं होऊस तर, अशा काही गोष्टी व्हायच्या. तर ही बघा चटणी मम्मीनं दिलेली, मस्त तिने कुठून आणली, एवढ्या घाईत आणली ना, त्यासाठी बस हुकली आणि 4 तास एक्स्ट्रा बसायला लागलं बसची वाट बघत ही चटणी कुटण्यासाठी. तर आता भरली 1 किलोची बरणी, मला दिली एवढीच आणि बहिणीला दिली एवढीच, वर्षभर बिनगोर असं. तर आहे ना अशा काही गोष्टी. आणि मी आधी पण सांगितलेल्या होत्या की थायरॉईडमुळे बरेच प्रॉब्लेम येतात. पण आता काय आहे, मी ऑपरेशन वगैरे केलं आणि आता बऱ्याच म्हणजे फक्त मी गोळी खाते एवढंच आहे माझं सध्याचं रुटीन म्हणायचं. गोळी खाऊनसुद्धा थायरॉईड वाढते, म्हणजे हे कशाचं लक्षण आहे मला तर काय कळत नाही. तुम्हाला कोणाला माहिती असेल तर सांगा, किंवा घरगुती पद्धतीने आपण कसं आपलं जे थायरॉईड आहे ते नॉर्मल करू शकतो, किंवा त्याबद्दल त्या रिलेटेड तुमच्याकडे काही इन्फॉर्मेशन असेल, काही माहिती असेल तर ती तुम्ही नक्की शेअर करू शकता. आणि हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त तायांपर्यंत पोहोचवा. म्हणजे जर का एखादी माहिती कुणाकडून मिळाली तर काय सांगावं, आणि एखाद्याचा हात गुण, एखाद्यानं बोललेला शब्द तो सुद्धा खरा होऊ शकतो. तर आहे ना, हा जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये 6 बरण्या असतात. मी तो पहिला झटकून घेतला आणि या बरण्या ज्या आहेत तुम्ही आधी स्वच्छ धुवून आहे ना, यामध्ये जे काय मला भरवायचं होतं किराणा वगैरे, चटणी, शाबू, जे काही असेल आपले मसाले हे ते, तर आहे ना मी सगळं यामध्ये आता ठेवून देते. आणि सगळ्यात महत्त्वाचं बेसन पीठ एकदम परफेक्ट, म्हणजे ह्यात ठेवलं तर मला ते जरा कम्फर्टेबल वाटतं. माहिती नाही का, काचासारखे दिसतात पण काच नाही, आणि प्लॅस्टिकसारखे दिसतात पण प्लॅस्टिक नाही, मग हाय काय ते तुम्हीच बघा. तर असं आहे. आणि यामध्ये काजूची 1 बरणी, बदामाची आणि मसाल्याची 1 काचेची बरणी, एकदम काच आहेत ते. तर मग ते जे जार आहेत छोटे छोटे ना, मी त्यामध्ये ठेवून देणार आहे. तर बघा हे असं. एखादी बरणी मिठासाठी मी यातलीच वापरलेली एअरटाईट बरणींची, मग ती मी वरतीच ठेवलेली, ती लागते म्हणून. आता अशा पद्धतीने डाळी असेल, हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ, अजून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, उडदाची डाळ ही मम्मीनंच दिलेली. आणि कितीतरी वेळेस त्याचं इडली झालं, सांबार वडं झालं, तर अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मी ॲड करून ठेवल्या. यांना काय सोयाबीन खाऊ वाटली माहिती नाही, सोयाबीन घ्यायची म्हणले, सोयाबीन घेतली. आणि अशा या सगळ्या गोष्टी मी इथे ॲड केलेल्या आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे. आपला संसार म्हणजे आपलं किचन, म्हणजे आपला संसार असं वाटतं, कारण की आपला जास्तीत जास्त वेळ आहे ना किचनमध्ये जातो. त्यामुळे आपल्याला नेहमी असं वाटतं की आपलं किचन टापटीप असेल, किंवा आपण किचनमधल्या ज्या वस्तू आहेत त्या पटकन जिथलं तिथं व्यवस्थित ठेवल्या की आपल्याला ते छान वाटतं. आणि स्वयंपाकात म्हणजे नवीन एखादा पदार्थ बनवायचा असेल तर त्याचे जे बनवण्याची उत्सुकता आहे ती वेगळीच असते. साफ करायला आपणच आहोत, पसारा करायला पण आपणच आहोत, अशा सगळ्या गोष्टी असतात. थँक्स फॉर दिस वॉचिंग व्हिडिओ मैत्रिणींनो. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल प्लीज आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला 1 लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, किंवा माझ्याकडून जर काही एखादी चूक होत असेल, किंवा काही म्हणजे एनिथिंग, एखादा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगू शकता. तर म्हणजे मलासुद्धा ते सुधरवता येतं. कसं असतं, माणसाला एखाद्या व्यक्तीने शिकवलं, समजवलं तर लगे लक्षात पडतात. आता मी सुद्धा ज्या काही गोष्टी करते, कुणाचं तरी बघून करते, कुणाचं तरी ऐकून करते, किंवा माझ्या आईने जे शिकवलेल्या मला ज्या गोष्टी असतील तर मी तशा त्या करत असते. पण एखादी गोष्ट किंवा एखादं काम आपल्याकडून नकळत चुकत असतं, म्हणजे आपल्याला ते चुकवायचं नसतं पण ते चुकतं.
आणि मग अशा वेळेस आपल्याला नंतर त्याचा पश्चाताप होतो. आपण ज्या गोष्टी बोलतो करतो किंवा इतरांसोबत वावरतो त्यासुद्धा असू शकतात, किंवा आपण किचनमधील आपल्या घरासाठी आपल्या वास्तूसाठी जे काही आपण कार्य करत असतो तर त्या संदर्भात सुद्धा असू शकतं. आणि मला काय म्हणायचं आहे माझ्या मैत्रिणींना माहिती आहे, तर आय होप समजून घेतील. चला, सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बाय, टेक केअर आणि स्वतःची काळजी घेत राहा. पावसाळा आहे, अर्थातच प्रत्येकाला आपल्या मुलांसाठी डबे बनवणं, वेगवेगळे कार्य असणं, तर सगळ्या गोष्टी तशासुद्धा माझ्यासुद्धा चालूच आहेत. चला बाय, श्री स्वामी समर्थ.